वृंदा, सॉरी. अरे काय करतोयस? बघ, तू बायको आहेस माझी आणि तुला सुखी ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. शर्मिष्ठा, काय झालं तुला? तुला बरं वाटत नाहीये का? मग बोल ना, काही प्रॉब्लेम आहे का? शर्मिष्ठा, मग खोलीत आली तेव्हा तुझं काही काम होतं का? काही नाही. मग एवढा घाम का आलाय तुला? मी तुला आता काहीच सांगू शकत नाही. अगं शर्मिष्ठा, अगं नाही बाबा, प्लीज तुम्ही असं काहीही करणार नाही. वृंदा, तू असं नाही का म्हणतेस? हे बघ, त्या स्वामीच्या सांगण्यामुळे का होईना जे होतंय ते आपल्याला हवं तेच होतंय ना. बाबा, आपण आईंना अंधश्रद्धेपासून दूर न्यायला बघतो आणि स्वामीजींच्या सांगण्यावरून आई हे घर माझ्या नावावर करायला तयार झाले. पण आपण जर ह्या गोष्टीला मान्यता दिली तर आपण त्यांच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देतोय असं नाही का होणार? अगं, पण कांता जे काही करतेय त्याचा आपल्यालाच फायदा आहे, हे तुला कळत कसं नाहीये? बाबा, आईंना अंधश्रद्धेपासून दूर करण्यातच आपला जास्त फायदा आहे. आणि असं जर नाही झालं तर त्याचा आईंना खूप त्रास होईल आणि त्याचबरोबर घरातल्या इतर लोकांना सुद्धा. आणि ह्या घरातल्यांचा आनंद माझ्यासाठी जितका महत्वाचा आहे ना, तितकं महत्वाचं हे घर माझ्या नावावर होणं नाहीये बाबा. कस्तुरी, किती झालं तरी सुगंधच पसरवते, तसं तुझं आहे. कोणी तुझ्याशी कितीही वाईट वागलं वृंदा, तरी तू मात्र त्या माणसाविषयी चांगलाच विचार करतेस आणि त्याच्याशी चांगलंच वागतेस. आणि कांताला कळत नाही. असू द्या बाबा, त्याबद्दल माझा अजिबात त्यांच्यावर राग नाहीये. आधीच त्यांच्या या कर्मकांडांमुळे प्रसादनी लहानपणापासून खूप भोगलंय. पण आता नाही, आता त्यांच्यामुळे ह्या पुढे कोणीही भोगणार नाही. आणि बाबा, जर आईंनी स्वतःहून त्यांना वाटलं म्हणून हे घर जर माझ्या नावावर केलं असतं ना, तर एक वेळ मी मान्य सुद्धा केलं असतं. पण त्या स्वामीजींच्या सांगण्यावरून करतायत, त्यामुळे त्यात मला काहीही अप्रूप नाही. आणि बाबा,
तसे घर म्हणजे विटा मातीचंच असतं. त्याचा खरा उपयोग फक्त आपल्याला राहण्यासाठी असतो. त्यामुळे असं घर माझ्या नावावर असण्यापेक्षा घरातली माणसं माझी असणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. वा, वृंदा, वयानं आम्ही मोठे असलो तरी विचारानं तू खूप मोठी आहेस. जगाला नुसता उपदेश देऊन काय उपयोग ग? प्रत्यक्ष कृती करणं महत्वाचं असतं. तुझ्या बुद्धीचा या घराला जेवढा उपयोग होतो ना, तेवढाच समाजाला व्हायला पाहिजे. तू डॉक्टर व्हायला पाहिजेस हे नक्की. आणि तू डॉक्टर होण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं मी करेन, असं आश्वासन देतो कुटुंब प्रमुख म्हणून. थँक्यू बाबा. आता आणखी काय मागू मी? खरंच ह्यातच माझं सुख आहे. माईला मेहनत करणार मी आणि फळ वृंदाला. म्हातारीला आहे ना खरंच अक्कल नाहीये. तिला जरा फैलावर घेतलंच पाहिजे. स्वामी जागे वा स्वामी. कुणाच्या वाटची भाकरी आहे ना, ही म्हातारी कुणाच्या ताटात वाढेल ना काही सांगता येत नाही. चक्रम आहे काय आहे काय तुझ्या या तोंडावरती आहे ना प्रश्नचिन्ह आहे ना, कोरून घे कायमचं, कळलं? तर आपलं वेळ लागेल असं नाही मला. अहो पण काय झालं, एवढं चिडतय काय मी तुम्ही? अजून चिडलेलो नाही. मी चिडण्याच्या अगोदर इथून निघ प्लीज. हा निघ. आज बायको मिळाले मला. मडकं आहे मडकं, ते सुद्धा रिकाम. आणि ही म्हातारी नाही, एकतर त्या म्हातारीच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, आणि पडला तरी तो दुसऱ्याच्या अंगणात पडतो. म्हातारीचं ब्रेन वॉश केलं मी, आणि हा बंगला करते ती वृंदाच्या नावावर. मग मी काय करू? चाबजी चाबजी म्हणून असं गुरखा म्हणून उभा राहू तिथे. म्हातारीला ना आता स्वामीजींचा झटका द्यायलाच पाहिजे. स्वामी, हॅलो, तू चक्रम आहेस का? नाही मी कांता चोरगे आहे हो. मी तुलाच म्हणतोय चक्रम, कळलं? का? तू तुझा बंगला वृंदाच्या नावावर करतेस, तुझ्या सुनेच्या. हो. अय्यो पण तुम्हाला कसं कळलं? अंतर्ज्ञानाने, अंतर्दृष्टीने, अंतर्मनाने. धन्य आहात तुम्ही स्वामी, तुम्ही धन्य आहात. अहो मी तो बंगला मी सुनेच्या नावावर करते हे जर तुम्हाला कळलं असेल तर म्हणजे तर तुम्ही. हे तुला कुणी करायला सांगितलं? हा, तुला हे कुणी करायला सांगितलं? अहो कोणी कशाला सांगायला पाहिजे? तुम्हीच नाही का मला म्हणाला होतात कांता तुला वास्तू दोष आहे. मी म्हणलं मग सुनेच्या नावावर करू ना वास्तू, म्हणजे सगळा दोष काय तो तिलाच लागेल. मुद्दाम मुद्दाम खेळते मी खेळी. हे बघ कांता चोरगे, या आधी तू तुझ्या डोक्यानी खूप खेळी खेळलेल्या आहेत, सगळ्या फ्लॉप झाल्या ना. मग कशाला स्वतःचं डोकं खपवताय तुम्ही, मला कळत नाहीये. हा बंगला जर का तू तुझ्या सुनेच्या नावावरती केलास तर मात्र हा बंगला तिला लाभणार आहे. आणि तुझ्या सुनेच्या नावावरती केल्यानंतर सगळ्यात जास्त संकट तुझ्यावरती येणार आहे कांता, तुझ्यावर. मग आता काय? आता काय म्हणजे तू तुझा बंगला आहे ना जावयाच्या नावावरती कर, म्हणजे तो आपोआप तुझ्या मुलीच्या नावावरती होईल.
म्हणजे नात्यांचा नियम सुद्धा पाळला जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रहदोष संपेल कायमचा. कळलं का? हा पण स्वामी तुम्हाला सांगू का, मला मला तो माणूस आवडत नाही. माझा ना माझ्या जावयावर अजिबात विश्वास आहे. एक नंबरचा फालतू पने लुच्चा लफंगा माणूस आहे तो. तुला जास्त कळतं का मला जास्त कळतं? माझं चुकलं महाराज. तुम्ही म्हणताय ना तसंच आता करते मी. ते घर जावयाच्या नावावर करते. तुम्ही म्हणताय तसंच होईल महाराज. मी सांगेन तसंच करावं लागेल तुला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा जावई हा खूप भला माणूस आहे. लुच्चा आणि लफंगा अजिबात नाहीये. कळलं? तुम्हाला कसं कळलं? मूर्ख कुठले? त्या सांगितलं ना तुला, अंतर्दृष्टीने, अंतर्ज्ञानाने, अंतर्मनाने. हा मी विसरले होते महाराज. आता जप कर. कळलं? फोन ठेवून केला तर चालेल? हा काय प्रश्न झाला का? ठेव फोन. मूर्ख. याचा अर्थ लक्ष्मीकांत भाऊजीच आईंना स्वामी बनून फोन करतात. नाही, आईंना भाऊजींच्या ह्या नाटकातून बाहेर काढायलाच हवं. काय मला वाटलं नव्हतं लक्ष्मीकांत एवढं धाडस करेल असं. बाबा मी आत्ताच्या आत्ता जातो आणि मुस्काटतो त्याला. प्रसाद एक मिनिट जरा ऐकून घे माझं. हे बघ, भाऊजींना आता पकडणं महत्वाचं नाहीये. आता आईंना त्या सगळ्यातनं बाहेर काढणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यासाठी भाऊजींचं खरं रूप आपल्याला आईंसमोर उघडं करायला हवं. वृंदा म्हणते ते बरोबर आहे. प्रसाद, आता आपण एक चाल खेळूया. नाही कळलं मला. म्हणजे आपण आता स्वामीजींना भेटूयात. काय कळलं ना? कळलं. काय? हो आई. काय ना, मलाही हे पटलेलं आहे की हा बंगला मला नाही लाभत आहे. म्हणजे मला असं सारखं वाटतं की आपणही काहीतरी उपाय करायला पाहिजे. तुझे जे स्वामी आहेत ना, त्यांची भेट घालून देशील का तू? म्हणजे माझे बाकीचेही काही प्रॉब्लेम्स आहेत, जरा मी त्यांच्याशी बोलतो, ते काहीतरी उपाय सांगतील आणि मग सगळं व्यवस्थित होईल. खरंच भेटशील तू त्यांना? हो हो. मी हा बंगला नुसता जावयाच्या नावावर करणार असं ठरवलं तर एवढं फळ मिळायला लागलं. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या खूप महत्वाच्या असतात रे. विश्वास आणि श्रद्धा असणं महत्वाचं. प्रसाद, हे स्वामी आहेत ना, अंतर्ज्ञानी आहेत. फार मोठे. लावतेस ना फोन? विचारले बघा आनंदात. फोन ना असेल ते कुठे. आले आले. ऐक ग. होणार होणार ग, हे घर माझं होणार. नार नार. या बाईचा कशाला फोन येतोय आता? धन्यवादच आहे. काय करू? बोलू नको बोलू? उचला हो स्वामी, फोन उचला, फोन उचला. हा, हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे राम. बोलतो पण इथे नको. ऐकलं बिकलं तर माझे वांदे. हॅलो. हा हॅलो. हा नमस्कार स्वामी, मी कांता चोरगे बोलते. सकाळी सकाळी फोन केला तुम्ही? हो, माफ करा, मी सकाळी फोन केला पण एवढीच गरज होती म्हणून मी सकाळी फोन केला. बघा ना, तुम्ही सांगितलं की घर जावयाच्या नावावर कर. लगेच माझा मुलगा माझ्याकडे परत आला हो. माझा प्रसाद आहे ना, खरंच खूप गुणी आहे हो महाराज. पण त्याची जी बायको आहे ना, महाकचा गे महाकचा. काय करणार?
आपलंच नशीब फुटकं म्हटल्यावर काय सांगणार हो. बिचारा सहन करत असतो सगळं. खरंच सांगते तुम्हाला स्वामी. त्याच्याशी बोला. हा बोला. हॅलो 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 स्वामीजी, मी प्रसाद बोलतोय. हा बोल. नमस्कार. मी प्रसाद बोलतोय, कांता चोरग्यांचा मुलगा. हा बोला. स्वामीजी, तुमच्याबद्दल भरपूर काही ऐकून आहे. तुमची स्तुती खूप ऐकलेली आहे मी, आणि माझी खरंच खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची. भेटायची हो भेटायचं आहे. म्हणजे समोरासमोर भेटलो ना की कसं मी माझे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगेन, तुम्ही मला सोल्युशन्स द्या, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. काय ना, आमची आई खूप तुमच्याबद्दल बोलत असते, आणि तुमच्या अंतर्ज्ञानाबद्दल मी खूप ऐकून आहे. म्हणजे काय हे ते दैव जाणी, ते दैवाची दैवी कृपा आहे माझ्यावर सगळी ती. हो, अंतर्ज्ञानाबद्दल मी खूप ऐकून आहे. हा आहात ना स्वामीजी? हा स्वामी, मला 100% खात्री आहे की माझे जेवढे केवढे प्रॉब्लेम्स असतील ना, त्या सगळ्याची सोल्युशन्स तुमच्याकडे असणार. मला माहिती आहे, आणि तुम्ही मला मदत करणार. हो करेन ना, नक्की करेन. पण ठेवू? एक मिनिट. मला अजून एक प्रश्न आहे. हे घर न लाभणं वगैरे जे आहे ना, ते घरातल्या सगळ्यांना लागू पडतं का फक्त कोणा एकालाच लागू पडतं? म्हणजे काय हो, हे जर का असं असतं तर मी तुमच्या घराचा मालक बदला असं का सांगितलं असतं, नाही का? तुम्ही तुमचं घर तुमच्या जावयाच्या नावावर करून तर बघा. सोन्याचे दिवस बघायला मिळतील तुम्हाला. सोन्याचे सुख गुलाम होईल, गुलाम. हॅलो ठेवला वाटतं.